राज्यभरामध्ये आज गणेश उत्सवाचा उत्साह। जंगी मिरवणुकांसह गणपतीचं थाटामध्ये होणार आगमन। घरोघरी बाप्पाच्या प्रतिष्ठापनेची तयारी। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा मुखदर्शन सोहळा। यंदा श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये बाप्पाचं दर्शन, तर मंडळानं साकारला जगन्नाथपुरीचा देखावा। मुंबईच्या बोरिवलीमध्ये डोंगरीच्या सम्राटच्या लाडक्या बाप्पाचं आगमन। ढोल ताशांच्या गजरामध्ये गणपतीचं स्वागत। आगमनासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती। जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार 125 फूट लांब, 50 फूट रुंद आणि 100 फूट उंच अशा देखाव्याचं काम पूर्ण। पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती सोन्याच्या आभूषणांनी सजली। गणेशाचरणी भाविकांकडून 1 कोटींचा हिरा अर्पण। बाप्पाच्या आगमनाची तयारी पूर्ण। विरारच्या अर्नाळा किल्ला या बेट असलेल्या गावी गणेश उत्सवाचा उत्साह। गणरायाच्या बोटीमध्ये बसून दर्यापार अर्नाळा किल्ला गावी नेतात। गणरायाच्या आगमन आणि विसर्जनासाठी वसई विरार महानगरपालिका सज्ज। पालिका आयुक्त अनिल कुमार पवार, उपायुक्त समीर भूमकर यांनी विसर्जन स्थळाला भेट देऊन कृत्रिम तलाव आणि खदानीची केली पाहणी। रायगडमध्ये पर्यावरणपूरक बांबूपासून बनवलेले मखर ठरतायत आकर्षणाचा बिंदू। बांबूपासून बनवलेल्या मखरांना गणेश भक्तांकडून मोठी मागणी। गणेशोत्सवाच्या निमित्तानं भिवंडीमध्ये पाट आणि चौरंग विक्रीसाठी नाशिककडून महिला दाखल। कच्चा माल महाग झाल्यामुळे यंदा पाट, चौरंग, पोळपाट यांच्या दरामध्ये वाढ। नाशिकमध्ये पारंपरिक मंडळांकडून गणरायाच्या आगमनाची तयारी पूर्ण। गणपतीसाठी यंदा वेगवेगळ्या स्थळांचे आकर्षक देखावे। नाशिकमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह। मोदक खरेदीसाठी नाशिककरांची गर्दी। विविध प्रकारचे मोदक विक्रीसाठी उपलब्ध। धुळ्यामध्ये यंदा शाडू मातीच्या मूर्त्यांना मोठ्या प्रमाणावरती मागणी। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये शाडू मातीच्या मूर्तींमध्ये 10% वाढ। गणेशोत्सवाच्या निमित्तानं भंडाऱ्यामध्ये एसपींचा रूट मार्च। ठिकठिकाणी नाकाबंदी करून केली वाहनांची तपासणी। कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 150हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती। गणेशोत्सवासाठी कोल्हापूर पोलीस सज्ज। गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी 2000 पोलिसांचा बंदोबस्त। जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांची माहिती। मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावरती गणेशोत्सवाच्या दरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी। 8 सप्टेंबरपर्यंत वाहतूक बंदीचा निर्णय। गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज। गणेशोत्सवाच्या काळामध्ये 7 पोलीस उपायुक्त, 14 सहाय्यक पोलीस आयुक्तांसह 146 पोलीस अधिकारी आणि जवळपास 4000 पोलीस तैनात। सोशल मीडियावरती देखील पोलिसांची करडी नजर। गणेश उत्सवाच्या निमित्तानं भाविकांसाठी गिरगाव चौपाटी इथे मुंबई पालिकेकडून तयारी। आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून व्यवस्थेची पाहणी। गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नागरिकांना शुभेच्छा। पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीनं दिल्लीतील राजदूतांना गणेश मूर्ती आणि उकडीचे मोदक भेट। मुख्यमंत्र्यांचे दिल्लीस्थित जनसंपर्क अधिकारी अभिषेक जाधव यांनी विविध देशांच्या राजदूतांची घेतली भेट। गणेश मूर्तींचं विसर्जन करताना काळजी घ्या। मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन। जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वाच्या निमित्तानं राज्यातील कत्तलखाने आज राहणार बंद। जैन धर्मियांच्या मागणीनंतर पशुसंवर्धन विभागाचे आदेश। कोल्हापूरच्या अंबाबाईला 30 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अर्पण। गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्याकडून दागिने अर्पण। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जम्मू काश्मीर दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। पलोरामध्ये शहांची सभा। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पक्षाचा जाहीरनामा केला प्रसिद्ध। जम्मू काश्मीर भारतातच असून
कायम राहील. कलम 370 हा राज्यातील इतिहास बनला आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित शहांचं वक्तव्य. कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे काँग्रेसमध्ये प्रवेश. विनेश फोगाटला हरियाणाच्या जुलाना मतदारसंघामधून उमेदवारी सुद्धा जाहीर. यापुढे फक्त अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्याचे अधिकार. इतर प्राधिकृत सेवा केंद्रांना लाडकी बहीण योजनेचे फॉर्म स्वीकृतीचे अधिकार रद्द. महिला आणि बाल विकास विभागाचा निर्णय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एसओपी करावी लागते ही दुर्दैवी बाब. लाडकी बहीण योजना महिलांच्या सबलीकरणासाठी नाही तर स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आहे. सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्तानं आणि गणेश उत्सवाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा. मुख्यमंत्री पदासंदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार माझा नाही. पार्लमेंटरी बोर्ड, एकनाथ शिंदे, अजित पवार मिळून निर्णय घेतील. या संदर्भात महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी कामाला लागलोय. निवडणुकीनंतर तीनही पक्षांचे नेते मुख्यमंत्री पदासंदर्भातला निर्णय घेतील. अजित पवारांचं वक्तव्य. बारामतीमध्ये भाजपकडून बॅनरबाजी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो असलेला बॅनर लावला. मात्र अजित पवारांचा फोटो नसल्यानं चर्चेला उधाण. अर्थ खात्यासारखं नालायक खातं पाहिलं नाही. जळगाव मधल्या एका कार्यक्रमात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा वक्तव्य. रोख नेमका कोणाकडे याची चर्चा. अर्थ विभागामध्ये जास्त वेळ फाईलचा प्रवास झाला म्हणून ते वक्तव्य अर्थ खात्याच्या बद्दल होतं. मंत्री गुलाबराव पाटील यांचं स्पष्टीकरण. राज्यपाल नियुक्त जागेसाठी रुपाली चाकणकर यांना पक्षांतर्गत विरोध वाढला. रुपाली ठोंबरेंच्या पाठोपाठ ज्येष्ठ नेत्या सुरेखा ठाकरे यांनी देखील दर्शवला विरोध. तर महिला कार्यकर्त्यांना संधी देण्याची केली मागणी. रामटेकचे शिंदे समर्थक अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना तिकीट दिल्यास काम करणार नाही. रामटेकमधल्या भाजप कार्यकर्त्यांची भूमिका. जयस्वालांनी युती धर्म न पाळल्याचा भाजपचा आरोप. सोलापूरमधल्या 6 विधानसभा मतदारसंघांवरती काँग्रेसचा दावा. काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी नाना पटोलेंकडे केली मागणी. महायुतीचा धर्म आम्ही पाळतो. आता तुम्ही धर्म पाळला नाही तर आमच्या कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेऊन वेगळे परिणाम दिसले तर नवल वाटायला नको. शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवेंवरती नाव न घेता टीका. लाडकी बहीण योजनेच्या फोटोवरून काही चुकलं असेल, काही झालं असेल तर त्यामध्ये दुरुस्ती करता येईल. मात्र या मुद्द्यावरून महायुतीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा शंभूराज देसाई यांना टोला. गुलाबराव पाटलांच्या खात्यामध्ये किती फाईल अडकल्यात त्याचा लेखाजोखा आम्ही द्यायचा का? अमोल मिटकरींचा सवाल. तर गुलाबरावांना मुख्यमंत्र्यांनीच उत्तर द्यावं, मिटकरींची मागणी. अजित पवार गटानं सभेमध्ये गुंड आणले. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या देवदत्त निकम यांचा आरोप. तर कारखाना बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आढळराव पाटील यांचा पलटवार. परळी विधानसभेमध्ये पूर परिस्थिती असताना आमदारांकडून गणेशोत्सवाच्या निमित्तानं सेलिब्रिटींच्या कार्यक्रमाची भरमार. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मंत्री धनंजय मुंडेंवरती टीका. जनसुराज्यचे आमदार विनय कोरे यांची आता ईडीच्या मार्फत चौकशी करा. ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांची पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी. ईडीकडेही दाखल केली तक्रार. कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी जातनिहाय जनगणना परिषदेचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आयोजन. या परिषदेला करवीर संस्थानचे राजे खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती. नगरच्या राहता शहरामध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये पंचायत समिती कार्यालयाचं उद्घाटन. कोणत्याही क्षेत्रात श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जोपासणं गरजेचं. पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. मराठे राजकारण्यांचे नोकर नाहीत. मराठा समाजातील एकही व्यक्ती आता राजकीय सभांना जाणार नाही. बीडमधल्या घोंगडी बैठकीमध्ये मनोज जरांगेंचं वक्तव्य.
अब्दुल सत्तार जरांगेंना पैसे देण्यासाठी भेटले असतील. सत्तार आणि जरांगेंच्या भेटीवरती ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची टीका. नागपूर महानगरपालिका आयुक्त कार्यालयामध्ये विकास कामांसंदर्भामध्ये आढावा बैठक. बैठकीला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांसह जिल्ह्यातील सर्व आमदारांची उपस्थिती. गडचिरोलीमधील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रियाज शेख यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. रियाज शेख यांच्याबरोबरच अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचाही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. दौलताबाद किल्ला 1951 साली पुरातत्व खात्याकडे, परंतु 1973 साली वक्फ बोर्डानं तो ताब्यात घेतला. खासदार नरेश म्हस्के यांचं वक्तव्य. मंत्री दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वळसे पाटलांच्या समोरच गोंधळ. उजनीच्या 283 किलोंच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला शिखर समितीची मान्यता. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामधल्या पर्यटनाला चालना मिळणार. मराठा आरक्षणाच्या हायकोर्टातील सुनावणीला सिंगापूरचे सरन्यायाधीश सुंदरेश मेनन यांनी लावली उपस्थिती. 11 सप्टेंबरपर्यंत मराठा आरक्षणाची पुढची सुनावणी तहकूब. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.